गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील महिला आणि बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वाखाली ताला ठोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी हस्तक्षेप करून अमोल मुक्कावार यांच्यासह 4 आंदोलनकर्त्यांना प्रतिबंधात्मक कार्यवाही अंतर्गत ताब्यात घेतले। तर यापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन पदभरतीची मागणी करण्यात आली होती, मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन छेडण्यात आल्याचा आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आडगाव रेपाळ येथे उमेद अभियानाअंतर्गत कार्यरत साई श्रद्धा महिला शेतकरी गटाने सामूहिक मका बियाणे खरेदी करत महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून दिलाय। गेल्या काही दिवसापासून झालेल्या समाधानकारक पावसानंतर खरीप पेरणीला वेग आल्याने गटातील महिलांनी एकत्रितपणे दर्जेदार मका बियाण्याची निवड केली। बियाणे खरेदीपूर्वी विविध मकावाण, कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी योग्य बियाणे, अपेक्षित उत्पादन तसेच कृषी साहित्यांबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर सामूहिक खरेदी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांमध्ये बचत, आर्थिक स्वावलंबन आणि संघटितपणे काम करण्याची भावना अधिक दृढ झाल्याचं यावेळी सांगण्यात आले। यंदा चांगले उत्पादन घेऊन कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसह मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्धारही महिला शेतकरी गटाने व्यक्त केलाय। अमरावतीतील चपराशीपुरा परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक 13 मध्ये येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आले। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झालाय। यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष तथा नगरसेवक बबलू शेकावत, मनपा शिक्षण अधिकारी प्रशांत मेश्राम, मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील स्वच्छता, सुसज्ज सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाचं कौतुक करत शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या समन्वयातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचं आवाहन केलंय। तर बबलू शेकावत यांनी वाढ विकास निधी आणि स्वेच्छा निधीतून शाळेत विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती देत भविष्यात आणखी आधुनिक शाळा उभारण्याचा संकल्प व्यक्त केलाय। आज इथं मान्य नगरसेवक आज इथं मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मी आमच्या दोघांच्या हस्ते या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांना गणवेश वाटप व पुस्तक वाटप हे आज इथं 13 नंबरची शाळा आणि 6 नंबरची शाळा दोन्ही शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे। आमच्या मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे मॅडम, आमचे शिक्षण अधिकारी माननीय मेश्राम साहेब आणि इथचे सगळे शिक्षक आणि पालक यांनी सगळ्यांनी मेहनत करून या शाळेची पटसंख्या खूप चांगली आहे। आज पहिल्या दिवशी शासनाचं जे धोरण आहे की पहिल्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करा, त्यांचं व्यवस्थित स्वागत करून पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। चित्रा विठ्ठलराव खोब्रागडे, मनपा शाळा क्रमांक 13ची मुख्याध्यापिका। आज जो शाळेचा पहिला दिवस आहे तो अगदी विद्यार्थ्यासाठी वर्षभर असा चांगला जावा यासाठी आम्ही त्यांच्यासाठी उत्साहाने भरपूर कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम घेऊन असं आम्ही उत्साहपूर्वक वातावरणात मान्य कलेक्टर साहेब यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप करून व फूल आणि विद्यार्थ्यांना मिठाई वाटून साजरा केलेला आहे। आणि विद्यार्थी भरपूर प्रमाणात इथे उत्साहाने त्यांनी पाठ्यपुस्तक आणि शाळेचा गणवेश स्वीकारलेला आहे आणि भरपूर उत्साहपूर्वक वातावरणात हा कार्यक्रम पार पडलेला आहे। विदर्भातील शाळांना आजपासून सुरुवात झाली असून गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल बोरगाव येथील आदिवासी आश्रय शाळेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आलाय। नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश देणाऱ्या सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गावात मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळी पालकांना मुला-मुलींना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्याचं आणि आश्रम शाळेत प्रवेश देण्याचं आवाहन करण्यात आले। शाळेत दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले। तर या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं।
तर शिक्षणाबाबत जनजागृतीचाही संदेश देण्यात आला आहे. आज आपण शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे गावामध्ये बेटी बचाव बेटी पढाव या थीम अंतर्गत गावातून ट्रॅक्टरमध्ये रॅली काढलेली आहे. गावातील लोकांना, गावातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मुलं पाठवण्यासाठी आणि मुलांना येण्यासाठी आपण आवाहन करत आहोत. त्याचबरोबर शाळेच्या याच्यामध्ये नवीन मुलांचं जे काही स्वागत करणे, गुणवंताचा सत्कार करणे, ह्या उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील रब्बी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. धान खरेदीनंतर चुकारे मिळवण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार असल्याची माहिती पणन विभागाने दिली आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात 77,857 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 77,815 शेतकऱ्यांकडून 32,93,123 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आतापर्यंत 24,510 शेतकऱ्यांच्या खात्यात 262 कोटी रुपयाहून अधिक रक्कम जमा करण्यात आली असून उर्वरित 53,305 शेतकऱ्यांचं सुमारे 515 कोटी 68 लाख रुपयाचे चुकारे प्रलंबित आहेत. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून निधी प्राप्त होताच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही चुकारे जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी पणन हंगामामध्ये एकूण 77,817 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी 77,815 शेतकऱ्यांकडून 32,92,123 क्विंटलची धान खरेदी काल अखेरपर्यंत पूर्ण झालेली असून धानाची रक्कम एकूण 24,510 शेतकऱ्यांना 262 कोटी 21,99,980 एवढी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. तसेच 53,305 शेतकऱ्यांचे 515 कोटी 68 लाख 414 रुपये शासनाकडून ज्यावेळेस प्राप्त होतील त्यावेळेस त्वरित अदा करण्यात येतील. सध्या धान चुकाऱ्याची रक्कम अदा करण्याचे कामकाज जिल्हा पणन कार्यालयाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकऱ्यांना काय आवाहन करणार सर? दिनांक 31 मे 2026 अखेरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर आपली नोंदणी केलेली आहे आणि त्यांना पावती मिळालेली आहे, संबंधित शेतकऱ्यांचे पैसे हे आज आणि उद्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत. तरी 31 मे पूर्वीच्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. 2 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज वर्धा जिल्ह्यातील 1,454 शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला उत्साहात सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजून गेल्यात. तर नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने येळाकेळी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख उपस्थित होते. नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, औक्षण करण्यात आले. तसेच त्यांच्या पायांचे ठसे जतन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेशांचं वितरण करण्यात आले. तसेच परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली आहे. आज शाळेचा पहिला दिवस आपण साजरा करतोय, प्रवेशोत्सव साजरा करतोय. आज मुलांसाठी एक चांगलं वातावरण शाळेत निर्मिती व्हावी आणि त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली व्हावी यासाठी सर्व शिक्षक, सर्व प्रशासन आणि आम्ही जिल्हाधिकारी मॅडम आणि मी आम्ही दोघं आज इथं उपस्थित होतो. आज आपण गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेतला, पाठ्यपुस्तकं वाटप केली, मुलांना खाऊ पण आपण आज पुरवत आहोत आणि मुलांमध्ये एक चांगलं शिक्षणाच्या प्रती एक समाधान, त्यांना अट्रॅक्शन निर्माण व्हावं, शाळेतलं वातावरण त्यांना पाहून त्यांना रोज शाळेत येण्याची सवय लावावी आणि त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी हे प्रयत्न आहेत. आज विदर्भात जास्त ऊन असल्यामुळे आपण उशिरा थोडंसं हे घेतलेलं आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे. तर आज सर्व ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. आजपासून जिल्ह्यात आपण बॅक बेंचर ही कन्सेप्ट पूर्णपणे नष्ट करत आहोत. सर्व विद्यार्थी एकाच पातळीत अर्धवर्तुळाकार किंवा आयताकृती या पद्धतीने बसतील. शिक्षकांचं एक प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष राहील आणि त्या विद्यार्थ्यावर मी शेवटच्या बेंचवर बसतोय म्हणजे मला काही येत नाही असा एक न्यूनगंड जो येतो तर तो येणार नाही.
अशा पद्धतीने आजपासून आपण जिल्ह्यामध्ये ही संकल्पना राबवत आहोत. सर्व जिल्ह्यातल्या शाळांमध्ये इथून पुढे बॅकबेंचर ही कन्सेप्ट आपण आजपासून पूर्णपणे बंद करत आहोत. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील श्रीराम नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत घरात प्रवेश करून सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2,08,430 रुपयाचा ऐवज लंपास केलाय. घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पुरावे संकलित करण्याचे सुरुवात केली आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्र वेगाने फिरवण्यात आली आहे. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांचाळ पुढील तपास करत आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध रेशन गव्हाच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी MS26E 4345 क्रमांकाचा ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सुमारे 300 क्विंटल गहू आढळून आलाय. चालकाकडे या मालाच्या वाहतुकीसाठी कोणताही वैध कागदपत्र अथवा परवाना नसल्याचं तपासात समोर आलंय. त्यामुळे पोलिसांनी ट्रकासह सुमारे 26 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. शेख अजीज यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या अवैध रेशन गव्हाचा पुरवठा नेमका कुठे होणार होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी परभणी जिल्हा वकील संघाने राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. तर सध्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील अटी आणि शर्ती जाचक असल्याने त्याचा फायदा मर्यादित शेतकऱ्यांनाच मिळत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसणे, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वाढते कर्ज बाजारीपण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचं नमूद करत तुटपुंजा मदतीऐवजी सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी वकील संघाने केली आहे. परभणी जिल्हा वकील संघाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे. जी महाराष्ट्र शासनानं कर्जमुक्ती योजना सुरू केलेली आहे, कर्जमाफी योजना सुरू केलेली ती अतिशय त्रोटक स्वरूपाची आहे. सर्व शेतकरी आज हैराण झालेले आहेत. शेतीमालाला भाव नाहीत, पेरण्या नाहीत, पेरण्यासाठी पैसा नाही. अशा परिस्थितीत सुद्धा जी शेतकऱ्यांसाठी जी योजना शासनाने राबवलेली आहे ती अतिशय त्रोटक आहे. आमचं वकील संघाचं एकच म्हणणं आहे की सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, कर्जमाफी देऊ नका, नाही तर कर्जमुक्त करा. अशा प्रकारचं आज रोजी निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यासाठी आमचा पदाधिकारी आणि वकील संघातले सर्व ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो.